नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. लातूरमधील रेणापूर तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचं आत्मदहन आंदोलन. शेतरस्त्यांच्या प्रश्नांवर संभाजी सेनेचा एल्गार. भिवंडीतील सोगावचा विद्युत ट्रान्सफॉर्मर स्ट्रक्चरसह कोसळला. 4 ते 5 गावांचा वीज पुरवठा खंडित. सुदैवानं कोणतीही अनुचित घटना नाही. साताऱ्यात काल सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस. वादळी पावसात कारी जिल्हा परिषद शाळेचं छत उडालं. छत उडाल्यानं शाळेचं मोठं नुकसान. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. कोल्हापुरात नगरसेवकांच्या कार्यालयासमोरच 4 चाकी गाडी मॅनहोलमध्ये. कळंबा ते पोदार स्कूल मार्गावर उघड्या मॅनहोलचा धोका. रायगडमध्ये अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर. 200हून अधिक नागरिक आणि पर्यटकांची सुरक्षित सुटका. 14 गावातील 937 नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर. भिवंडी टीईटी पेपर फुटी प्रकरणी अपडेट. टीईटी प्रकरणातील 4 आरोपींना 18 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी. रायगड जिल्ह्यात उद्या शाळांना सुट्टी. जिल्ह्यात उद्या आणि परवा हवामान विभागाचं रेड अलर्ट जारी. जिल्हाधिकारी किसन जावळेंची माहिती. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेतील शाळांना उद्या सुट्टी जाहीर. हवामान अंदाजानुसार 6 जुलै रोजी रेड अलर्ट हवामान विभाग मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार घोषित करण्यात आलाय. अतिवृष्टी व मुसळधार पाऊस अंदाज वर्तवण्यात आला असून अनेक भागांमध्ये पाणी साचणं व परिस्थिती निर्माण होऊन वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता असल्यामुळे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सुरक्षेचा धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात असून सोमवारी 6 जुलै रोजी भिवंडी निजामपूर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याची माहिती महानगरपालिकेकडून देण्यात आली. अहिल्यानगरमध्ये विजेचा धक्का लागून चिमुकलीचा मृत्यू. पावसामुळे घटना घडल्याची माहिती. संबंधित ठेकेदार विद्युत विभाग अधिकारीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. कोल्हापुरात गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ. यावर्षी पहिल्यांदा होणाऱ्या दक्षिणद्वार सोहळ्याची भाविकांना प्रतीक्षा. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत राहा LS मराठी.